नमस्कार, मी पूजा. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एबी मराठी न्यूज वरती स्वागत आहे. सातत्यानं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण ग्राउंड रिपोर्ट्स पाहिले. 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाला, त्याचेही प्रत्येक अपडेट्स आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहिले. मात्र निकाल लागून एक आठवडा झाला तरीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर करण्यात आलेलं नाहीये. पूर्ण चित्र बघितलं तर बीजेपी जे आहे महायुतीतलं एक प्रमुख पक्ष, 132 जागा मिळालेल्या आहेत. मात्र जनसामान्यांना काय वाटतं, महायुतीमधून मुख्यमंत्री कोण व्हावं, मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण असावा, हे आपण जनसामान्यांनाच विचारणार आहे. त्यासाठी मी आज पंढरपूरमध्ये आले. परिसरातच विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, त्यामुळे राज्यभरातून जे भाविक आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि त्यांना काय वाटतं ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. नमस्कार, काय नाव आहे? इथलंच आहे काय? पंढरपूरचे. काय वाटतंय, कोण मुख्यमंत्री होईल? देवेंद्र फडणवीस होईल अशी शक्यता वाटते मला. जागा जास्त मिळाल्या? हो. काय अजून आठवडा झाला जाहीरच केलं नाही अजून? हो, नाही केलं अजून. करतील, जाहीर करतील, ते करून घेतील जाहीर. काय वेगळा चेहरा येईल काय? नाही 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 बिलकुल येणार नाही. फडणवीस वाटतं का फडणवीस मुख्यमंत्री? आम्हाला बरं वाटतंय, आम्हाला बरं वाटतंय आम्हाला. बरं वाटतंय. हो. काम करतील मुख्यमंत्री? हो हो करतील. मावशी कुठं आलाय? कुठं आलाय? कुठं आलं ती? मतदान केलं का नाही? केलं. आता सरकार महायुती आहे, लाडकी बहीण योजना दिलेली माहितीये? दिली पाहिजेत मला लाडकी बहीण का नाही? पैसे मिळाले नाही तुम्हाला? मिळाले ना. किती मिळाले? 1,500. 7,500. हो. आता मुख्यमंत्री कोण हो? कोण भेटलंच नाही का? आजी फॉर्म भरला नाही का तुम्ही? नाही वारला काहीच नाही. बर, महायुती सरकारच्या लय जागा आल्यात, मुख्यमंत्री कोण होईल काय वाटतंय? काय माहितीये नाही? फडणवीस. देवेंद्र फडणवीस वाटत ते. लाडक्या बहिणींना पैसे दिले त्यांनी. नमस्कार आजोबा, कुठला आहे? मांडवर फराट. काय वाटतंय आता निकाल लागून आठवडा झाला तरी मुख्यमंत्री कोणती जाहीर केलं नाही अजून? होणार आहे ना आता. होणार? कोण होणार? माऊली खटके. माऊली खटके कोणती? शिरूर जिल्ह्यात, शिरूर तालुका. मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण म्हणते हो? ते नाही आम्हाला अजून. मनोहर फडके. मनोहर फडके. बरोबर, ठीक आहे, असू द्या. आणखीन काही? नमस्कार, कुठं आलाय? परभणीहून. परभणीवरून? कधी निघाला होता? काल. थंडीचं लेकर ही घेऊन आलंय? नवरदेवला घेऊन आलो. नवरदेव कुठे आहे? नवरी? हो का? नवरी हो काही. बरं. नवरदेव काही. काय वाटतंय, इलेक्शनचा रिझल्ट लागून आठवडा झाला तरी मुख्यमंत्री कोण आहे काय जाहीर केलं नाही? कोण होईल काय वाटतं तुम्हाला? एकनाथ दादा. एकनाथ शिंदे. हा. आता बीजेपीला जागा भरपूर मिळाली. एकनाथ दादा होईल आमची इच्छा आहे. इच्छा आहे एकनाथ शिंदे व्हावे असं वाटतंय. आता मुख्यमंत्री होते तेव्हा कामं भरपूर केली काय? मग भरपूर केली. लाडकी बहीण योजना काढून महिलांसाठी भरपूर काम चांगलं केले. काय वाटतंय तुम्हाला? सगळ्या बहिणीचं चांगलं केलेलं आहे. भावांचे? सगळ्याच भावाचे चांगलं केलेलं आहे. भावांचं बी चांगलं केलंय. बर, नमस्कार आजी, कुठं? देवाला देवाला चालव. घेऊया आणखीन काही प्रतिक्रिया आपण. नमस्कार, काय नाव आहे? कितीला आहे गजरा? 10 रुपये. माशाले बसायला नाही का? पाळले नाही. पाळलेलं आहे त्या. मग ते मी विकताय काय? हा. काय इथलंच आहे काय? कासेगाव. कासेगाव. काय वाटतंय, निवडणुका झाल्या, निकाल लागला, अजून मुख्यमंत्री कोणते काय ठरलं नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस करतील. तुम्हाला काय वाटतं कोण व्हावं? आता आमच्या म्हणण्यानं काय, अजित पवार आहेत, एकनाथ शिंदे. आमच्या म्हणण्यानं झालं. तरी कोण वाटतं, मनात कोण आहे? तसं काय नाही, इंटरेस्ट नाही आपल्याला इंटरेस्ट नाही निवड. परवडते यास केल्यावर? चांगलं. दुसऱ्यात कामाला जाण्यापेक्षा तर बरं आहे स्वतः धंदा. किती पडते दिवसाला? 2-3 हजार. 2-3 हजार पडते? मग काय नोकरीपेक्षा चांगलं आहे. बरंच आहे, पण पुरी देत नाही ती कोण. पुरी देत नाही ती? नाही. एवढा पैसा असल्यावर पुरी देत नाही ती? अशी गळ्यात पाठी म्हणलं कोण धरायली पुरी? कष्ट करणाऱ्यांचं काय नाही. हा नाही. काय वाटतंय, तुमची घेतली होती? हा घेतली होती ना. काय मुख्यमंत्री म्हणून कुणाला बघताय? आम्ही आता मुख्यमंत्री म्हणून आता अजित पवारांचं तर काही संख्या कमी आहे.
एकनाथ शिंदे तर झालेलेच आहेत आणि मुख्यमंत्री पण देवेंद्र फडणवीसनी काम केलेलं आहे आणि परत त्यांनी उपमुख्यमंत्री राहिले ना, मग नियमाप्रमाणे त्यांना दिलं पाहिजे. त्यांनी सगळ्या समाजाला व्यवस्थित कुणाला म्हणलं? देवेंद्र फडणवीस. काय आता एवढं 132 जागा मिळाल्यात बीजेपीला, काय एवढा वेळ लावायला लागले तो जाहीर करायला? आठवडा कसं झाला. असतं, माणसाच्या मनात कसं असतं, द्विधावस्था निर्माण झालेली असते. आपण ह्यांना जर नाही दिलं तर हे काय करतील, रुसतील आणि परत इकडे तिकडे फुटतील आणि ह्यांना फोडूनच आणलेलं आहे ना. फोडून आणलेल्या माणसावर बी विश्वास ठेवणं म्हणजे फार कठीण असतं आणि परत आपली ती पाळी येऊ नये म्हणून ते वेळ घालायला लागले. पण फडणवीस होतील वाटते तुम्हाला? हा, फडणवीस होईल असं वाटतं ना, कारण जागा त्यांच्या जास्त असल्यामुळे. नमस्कार, कुठं आलाव? रत्नागिरी. काय मुख्यमंत्री कोण होईल काय वाटतंय? मुख्यमंत्री मला वाटतं शिंदे तरी व्हायला पाहिजे, एकनाथ शिंदे. पण आता संख्याबळ कमी आहे की. संख्याबळ कमी असलं तरी महायुतीकडून ते आलेले आहेत ना निवडून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे आपलं निवडणुका लढून एवढ्या सीटा लागलेल्या. मग एकनाथ शिंदे बरं वाटतं? हो हो, बरं वाटतंय. बीजेपी होऊ देईल का? नाही दिलं तरी आपण एकनाथ शिंदे सर्वसामान्य व्हायलाच पाहिजे. सर्वसामान्यांचे नेते आहेत ते. काय वाटतंय तुम्हाला? मुख्यमंत्री कोण होईल अजून जाहीर केलं नाही, काय वाटतं कोण व्हावं? माझ्या मनानं आता लाडकी बहिणीचं अनुदान दिलंय बहिणीचं, एकनाथ शिंदे होणार. एकनाथ शिंदे हा, होतील परत? होतील परत. काय वाटतं तुम्हाला? कशाचो कुठला आहे तुम्ही? आम्ही नांदेडचे. नांदेडची. आता निवडणुका होऊन निकाल लागून आठवडा झालाय, अजून जाहीर केलं नाही मुख्यमंत्री कोण होईल, काय वाटतंय? आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाटते. एकनाथ शिंदे वाटतं. बरं वाटतंय? काय एकनाथ शिंदे वाटतं? एकनाथ शिंदे फडणवीस पेक्षा जरा चांगले विचाराचे आहेत. बीजेपीला तर ज्यादा जागा मिळाली. आता ते लोकांना दिला असेल, आता तेवढं काय माहित नाही, पण आम्हाला एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ पाहिजे. शिंदे बरं वाटतं. ओके. काय वाटतंय तुम्हाला? मतदान आलं की नाही? अजून आलं नाही. पण काय वाटतंय रे, मुख्यमंत्री कोण होईल काय? मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस होणार. बीजेपी सत्ता आहे म्हटल्यावर देवेंद्र फडणवीस, बाकी कोणाचं काय चालत पण नाही सध्या. खाली एकनाथ शिंदे उभं गद्दारी करून तिकडे गेले ती एक वेगळी गोष्ट आहे. आमचा सपोर्ट तर महाविकास आघाडीला आहे, तरी सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. महाविकास आघाडीला आहे. काय काय एवढ्या कमी जागा कशा काय रे? आता ईव्हीएम मशीन वरनं काय तर घोळ असणारच की. झालाय? हा, झालं 100% झालाय तुला का? बी तसंच वाटतंय का? होय, कारण बाळासाहेब थोरात हे पडणे अशक्यच आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे मेन अधिकारी पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा पडणं अशक्यच आहे. त्यामुळे 100% घोळ झाला असं वाटतंच. कुठला आहे? पंढरपूरचा? सांगूला सांगोला. तिथं तर बाबासाहेब देशमुख आले. बाबासाहेब देशमुख आहे 100% येणार होते. महाविकास आघाडी झाली. हा, महाविकास आघाडी. ठीक आहे. घोळ आहे म्हणतोय तो. हो, घोळ आहे 100%. ठीक आहे, आणखीन काही प्रतिक्रिया घेऊयात आपण. नमस्कार, कुठला आहे? पुणे. पुणे. काय वाटतंय, निकाल लागलाय अजून जाहीर केलं नाही मुख्यमंत्री कोण होईल? एकनाथ कोण होईल? एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे बरं वाटतंय? चांगले वाटतं, व्हायला पाहिजे एकनाथ शिंदे. व्हायला पाहिजे, आता तिकडे साताऱ्यात गावाकडे गेलेत एकनाथ शिंदे. पण व्हायला पाहिजे तेच. व्हायला पाहिजे. ठीक आहे. नमस्कार मावशी, कुठला आहे? हसायला लागला म्हणून आली इकडे. पंढरपूरच आहे का? काय परवडते? नाही. नाही का हो? चांगले नाही पेरू. पेरू चांगले आहेत ना, दर चांगला नाहीये की. दर नाही. कितीला आहे किलो? 10ला एक दिलाय, पण नाही बाहेरचं रेट परवडत नाहीत म्हणून आलोय. स्वतःहून शेतकरी आहे. शेतकरी आहे का? हा. रानातलं पिकवून इकडे आहे. कारण व्यापारी व्यवस्थित दर मागत नाहीत ना, म्हणून. काय वाटते आता राज्यात महायुती सरकार आली आहे, मुख्यमंत्री कोण होईल? एकनाथ शिंदे पाहिजे. एकनाथ शिंदे पाहिजे. कारण मराठी माणसाचा विचार करणारा तेच आहेत ना, करायला पाहिजे. नाहीतर शेतकऱ्यांना कधी घरातून न बाहेर पडणारी आज स्त्री रस्त्यावर येऊन बसावं लागले, मग याचा विचार कोण करणार? काय आता महायुती सरकार आली आहे सत्तेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील का? नाही सांगू शकत तसं. महाविकास आघाडीला लय कमी मतं पडली, काय वाटतं त्याबद्दल? त्याचे विचार आहेत. लाडक्या बहिणीचा लय फायदा झाला महायुतीला. या हाताने घ्यायचं, या हाताने द्यायचं. नमस्कार, कुठं आलाय? कल्याणवरून. कधी निघाला होता? 2 दिवस. 2 दिवस झाले फिरताय काय? थंडीचं एवढं ट्रिप काढली काय? आम्हाला दर्शनाची काय वाटतं, नाव काय? आम्ही दरवर्षी. मी रंजना वाघमारे. काय मुख्यमंत्री कोण होईल?
कोण आता लाडकी बहीण म्हणजे माहितीच आहे तुम्हाला. शक्यतो मी फॉर्म भरले नाही, पण असं सगळ्यांना आशा आहे की असावे ते सगळ्यांना भेटतात ना. लाडक्या बहिणींना आशा आहे सगळ्यांना भेटतात, त्यात मी पण खुश आहे. मी भरलं नाही पण ते तिघ जण आहे ती महायुतीमध्ये, एकनाथ शिंदे, देवेंद्र आता मग लाडके फडणवीस. भाऊ बोलले म्हणजे तेच आहे बा ना. काय वाटतं आता विचार कर- सुरुवात केलेला आहे. हे चांगलाच उपक्रम आहे त्यांचा. कोणी पण आला तरी आम्हाला महायुतीमधलाच आला तरी योग्यच आहे ते. म्हणजे ते अजित पवार आहेत, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आहेत. तिघांबद्दल कोण बरं वाटतंय मुख्यमंत्री म्हणून? चेहरा कुणाचा पुढे यावा? एकनाथ मामाच आले पाहिजेत आमचे. मामा आहेत काय तुमचे? लाडके भाऊ आहेत ना ते मम्मीचे. अच्छा, मम्मीचे तुमचे भाव आहेत म्हणून. आम्ही ते मग हे दोघं बी मामाच आहे ती, कारण हे सख्खे आहे ती. पण एकनाथ मामाच आले पाहिजेत. एकनाथ शिंदे आले हा, त्यांचं काम चांगलं आहे. एकनाथ शिंदे आले पाहिजे. चांगली योजना काढली, याच्या पुढे अशीच राहावी. इथून चांगले म्हणजे गरिबासाठी तर चांगली आहे, माझं योग्य. आता बीजेपीला ज्यादा जागा मिळाल्यात महायुतीमध्ये, मग आता बीजेपी माघार घेईल का? काय वाटते, फडणवीस जे आहेत ते माघार घेतील का? माघार तर नाही घेणार, पण तरी सुद्धा त्यांनी मला वाटतं एकनाथ शिंदे यावं. हा असं वाटतं मला. काय, कुठं आली दीदी, मुंबई. झाले का दर्शन? हो झालं. पायाचं झालं का मुखदर्शन घेतलं? पायाचं पण झालं, मुखदर्शन पण झालं. बरं, किती तास लागले? 4 घंटे लागले आम्हाला. ठीक. काय वाटतंय मुख्यमंत्री म्हणून कुणाच चेहरा बरोबर? एकनाथ शिंदे झालं पाहिजे, लाडक्या बहिणींना पैसे भेटतात ना. आणखीन काही प्रतिक्रिया घेऊयात आपण. नमस्कार. काय तुम्ही पण मुंबईचे आहेत का? मिळूनच आहेत. किती जण आलाय? असा ग्रुप आहे आमचा. आजोबा पण आहेत का? थंडीत एवढं कशाला? ठीक आहे. काय वाटतंय मुख्यमंत्री म्हणून कोण चेहरा, कुणाचा चेहरा बघा? एकनाथ शिंदे. मुंबईचे आहेत ना सगळे? सगळ्यांनी एकनाथ शिंदे. ठीक आहे, ठीक आहे. काय तुमचं पण तेच मत आहे? एकनाथ शिंदे. काय आजी, दर्शन झालं का? झालं. कसं वाटलं दर्शन घेऊन? छान. छान छान. आता जायचं का माघारी? नाही, आता खोलीवर चालले, बाकीची मंडळी चालली फिरायला, मी चालले खोलीवर. गुडघा दुखते काय? नाही दुखत. नाही दुखत. ठीक आहे. आणखीन काही प्रतिक्रिया घेऊया. नमस्कार. कुठं आलाय? पंढरपूर इथूनच आलोय. पंढरपूरचेच आहेत हो का? काय वाटतं आता आठवडा झाला निकाल लागून, अजून मुख्यमंत्री कोण चेहरा सांगितला नाही? चाललंय त्यांचं, एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पाहिजेत, पण आता चाललंय फडणवीसला द्यायचं. त्याच्यामुळं इच्छा आहे की एकनाथ शिंदेच बेस्ट आहेत महाराष्ट्रासाठी. त्यांनी महाराष्ट्र नेतृत्व चांगल्या पद्धतीने करतील. अपेक्षा होतो पांडुरंगाला की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. एकनाथ धन्यवाद. शिंदे पण वाटतं. हा. नमस्कार. काय नाव आहे? ठीक आहे. आणखीन काही प्रतिक्रिया घेऊयात आपण. कुठं आलाय? कोल्हापूरवरून. झाले का दर्शन? झालं. काय वाटतंय लाडक्या बहिणी? आता महायुती सरकार आली माहितीये का? आता मुख्यमंत्रीचं काय अजून नाव जाहीर केलं नाही. कोण हो मुख्यमंत्री? एकनाथ शिंदे. बोला की मावशी, काय म्हणताय? नाही बोलत. आता काय आम्हाला फायदा का तोटा? आमचं मत झालं रिकाम. फायदा तोटा बी नाही, फायदा बी नाही. बर, काय वाटतं तुम्हाला? काय म्हणताय काका? चांगलं झालं, उलट चांगलं केलं. हं. छान वाटत आहे. आता काय वाटतंय आता तिघांपैकी कोण होईल मुख्यमंत्री? शिंदे व्हायला पाहिजे. एकनाथ शिंदे. काय म्हणताय? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. काय एकनाथ शिंदे वाटतं? सगळे एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींचे भाऊ आहेत ते. भाऊ आहेत. हा, आता ही बी दोघं भाऊच आहेत की, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस? एकनाथ शिंदे आमच्या बैठकीतले आहेत. बैठकीत. हा. म्हणून हा. बैठकीला जाता काय? हो. कुठं आला तुम्ही? आम्ही सोलापूरचे. इथंच राहतो आम्ही सोलापूरला. काय नाव तुमचं? गीता मिरजकर, पुणेवरून आले. तुम्ही पुण्याचे आहेत काय? काय वाटतंय आता महायुती सरकारच्या भरपूर जागा आलेत. एकनाथ शिंदे. लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट बहिणीचा प्रश्न नाहीये, त्यांनी बरेच सुधारणा केल्या, कार्य केलं आणि इमानदारीने केलं. हेच. कुठं आलाय? नमस्कार. काय नाव आहे? नाही.
ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण जनतेचा जो कौल आहे तो खऱ्या अर्थानं पाहिलाय. पसंती जी आहे ती तुमच्या समोरच आहे. जनतेला काय वाटतं ते. तर अशाच प्रकारचे ग्राउंड रिपोर्ट्स पाहण्यासाठी पाहत रहा AB मराठी न्यूज.